काँग्रेसने प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त समन्वयक राज्यातल्या 48 मतदारसंघांसाठी काँग्रेसकडून समन्वयकांची नेमणूक जाहीर झालेली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आता कामाला लागलेली बघायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे। ओमकार, काँग्रेस आता ऍक्शन मोडमध्ये बघायला मिळते, काय माहिती आहे? अगदी अमित, 48 लोकसभा मतदारसंघांसाठी आणि या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी जिथून काँग्रेस देशभरात ज्या लढणार आहे अशा ऑलमोस्ट जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने स्वतःच्या समन्वयकांची यादी जाहीर केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं, बारामती, शिरूर, पुणे हे जे मतदारसंघ आहेत तिथे पुण्यामध्ये विश्वजित कदम असतील, त्यानंतर बारामतीसाठी राम विजय आहेत आणि शिरूर मतदारसंघासाठी रामहरी रुपनवर आहेत। याच्या व्यतिरिक्त नगर असतील, उस्मानाबाद, सोलापूर असं वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी ही सगळी यादी जाहीर करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकांसंदर्भात काँग्रेसचे जे नवीन नवनियुक्त प्रभारी आहेत, कारण एच.के. पाटील यांना तिकडे मंत्रिपद मिळाल्यानंतर नवीन प्रभारींची नियुक्ती झाली होती, ते या आठवड्यामध्ये मुंबईत येत आहेत। त्यानंतर बैठक पार पडणार आहे। आता येणाऱ्या काळात काँग्रेस नक्की कोणते मतदारसंघ निगोशिएट करत आहे आणि समन्वयकांच्या जबाबदाऱ्या अशा गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरेल। ओमकार, काँग्रेसने 48 जागांची तयारी केल्याचं सुद्धा आता दिसून येतं यातून। अगदी खरं आहे। खरं तर प्रत्येक पक्ष हा 48 मतदारसंघांचा आढावा घेत असतो, साधारण कोणकोणत्या ठिकाणी पक्ष संघटना स्वतःची स्ट्रॉंग आहे, कोणत्या ठिकाणी पण बॅकफुटवर आहेत, या सगळ्या गोष्टींचं एक ब्रीफिंग पक्षाला जात असतं। आजकाल या सगळ्याचे सर्व्हे चालू आहेत, काँग्रेसचा सुद्धा सर्व्हे झालाय आणि यंदाच्या सर्व्हेमध्ये साधारण विदर्भामध्ये सगळ्यात जास्त जागा काँग्रेसला अनुकूल असल्याच्या सर्व्हेमधून प्राथमिक माहिती येते, पण आढावा घेताना मात्र संपूर्ण 48 मतदारसंघांचा तो घेण्यात आलाय। नक्कीच ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।